पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून नुकतेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेले कॅप्टन सत्यम ठाकूर ॲक्शन मोडमध्ये दिसतात। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी जिल्हाभर दौऱ्यांची घोषणा केली असून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय। पालघर येथील काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला। आगामी काळात काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। पालघर जिल्ह्यात काँग्रेसचे जुने वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केलं जाईल असे सांगत कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर पक्षाला नवसंजीवनी देण्याचा विश्वास व्यक्त केला। दरम्यान जिल्ह्यात आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची राजकीय पार्श्वभूमी तयार होऊ लागली असून या निवडणुकांमध्ये कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा करिश्मा पाहायला मिळणार आहे। याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि बंडाळीमुळे पालघर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक परिस्थिती कमकुवत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि नेतृत्वातील विसंवादामुळे काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकलं नाही। माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी अनेक आंदोलने केली, मात्र त्यावेळेस अध्यक्षाला खरोखरच काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य पाठिंबा दिला का असाही प्रश्न चर्चिला जातो। मात्र आता नव्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला असून युवकांना संधी देणे, बूथ स्तरावर संघटना मजबूत करणे आणि गावागावात पक्षाची पकड वाढवण्यावर विशेष भर दिला जातोय। उद्यापासून कॅप्टन सत्यम ठाकूर पालघर, बोईसर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागांचा दौरा करणार असून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहे। त्यांच्या आक्रमक आणि संघटनाभिमुख भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।